नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया अशी गर्जना करत आमचा कोकणचा प्रवास सुरू झाला. रात्री 10 वाजता दादरहून सुरू झालेला हा प्रवास सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून व त्यांना पिकअप करून आम्ही आमचा पहिला टप्पा म्हणजेच दापोली येथील चव्हाणवाडी हा 6:30ला गाठला. पहाटे पोहोचण्याचा सर्वात मोठा फायदा ते म्हणजे हे दिसणारे दृश्य. कॅमेरामधला प्रत्येक फोटो आपल्याला काहीतरी सांगत असतो. बीचवर असलेला तो बाजार, तिथे राहणारी, काम करणारी माणसं, त्यांची मेहनत एक वेगळाच अनुभव आपल्यासमोर सादर करते. बीचवर बगळे आणि समुद्र ससाणा किंवा सीगलचे थवे पाहून छान वाटतं. दापोलीहून सुवर्णदुर्गकडे जात असताना मला हे मोमेंट्स कॅप्चर करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. बोटमधून प्रवास करत असताना दिसणारा अफाट सुंदर समुद्र आणि त्यातील स्वच्छ निळं पाणी पाहून मन प्रसन्न होते. अशा ट्रिपमध्ये जर एखादा एक्सपिरियन्स्ड आणि नॉलेजेबल ट्रेकर असेल तर हे मोमेंट्स अजून छान होतात. सुवर्णदुर्ग हा किल्ला 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या अली आदिल शहाकडून जिंकला होता आणि 1696 साली हा किल्ला सांभाळण्याची जबाबदारी कान्होजी आंग्रे यांना देण्यात आली, जी त्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडली. सुवर्णदुर्गमध्ये जे काही पाहिले त्यात एक गोष्ट तर पक्की आहे, ती म्हणजे ह्या किल्ल्याने लढाईंमध्ये दिलेले योगदान खूप महत्वाचे तसेच कष्टदायक राहिले असेल. परत आल्यानंतर आम्ही एक्सप्लोर केले ते म्हणजे कणकदुर्ग आणि गोवा फोर्ट. कणकदुर्ग हा दापोली बीच पासून 2 मिनिटं चालून जाण्याच्या अंतरावर आहे, पण काम चालू असल्याने ते बंद होते आणि तिथे आम्ही पाहू शकलो ते म्हणजे फक्त तिथले लाईट हाऊस आणि विविध प्रकारचे वाळत ठेवलेले मासे. पुढे गोवा फोर्टला आम्ही बाय रोड गेलो, जो दापोलीहून 15 किलोमीटर अंतरावर आहे. असं म्हटले जाते की 1862 साली या किल्ल्यावर 19 तोफांची आणि 200 शिपायांची नोंद झाली होती, पण आता हा किल्ला पाहून कोणालाही याची कल्पना देखील करता येणार नाही. एवढं फिरल्यानंतर भूक लागणे साहजिक आहे. हरनाई बीच जवळच आर्यन हॉटेल आहे, जिथे आम्ही जेवायला थांबलो. प्रवासामध्ये पोटभर जेवल्यानंतर एक वेगळाच उत्साह येतो हे ऐकले होते. ते काय असते याची जाणीव झाली आणि हीच जाणीव घेऊन आम्ही निघालो कड्यावरच्या गणपतीकडे. हे मंदिर दापोलीहून बाय रोड 18 किलोमीटर आहे. दाट हिरवळ झाडांमध्ये असलेले हे मंदिर सुमारे 600 वर्ष जुनं आहे. या मंदिरात शिरल्यानंतर प्रशस्त गाभारा आणि पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला हत्तींच्या मूर्त्या पाहायला मिळतात. आतमधल्या मूर्तीचा आकार 3.5 ते 4 फीट आहे आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या आहेत. सुरुवातीला हे मंदिर लाकडी होते आणि 1780 ला याची पुनर्रचना करण्यात आली. पेशवाई वास्तुकलेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आपण समजू शकतो. इथल्या टेकडीवरून तुम्ही सनसेटचा अनुभव देखील घेऊ शकता. कोकणात गेलो आणि बीचवरचा सनसेट नाही पाहिला तर ती ट्रिप वेस्टच म्हणायची. म्हणून दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो दापोली बीचला सनसेट पाहायला. या बीचवर सनसेट थोडक्यातच पाहू शकलो. सनसेट झाल्यानंतर संध्याकाळ रंगली ती म्हणजे तिथे रश्शी खेच किंवा टग ऑफ वॉर खेळून आणि गाणी गाऊन. दापोली बीचची ही संध्याकाळ एक अविस्मरणीय अनुभव ठरला. याच अनुभवाची एक छोटीशी झलक तुम्हाला पुढे पाहायला मिळेल.
बीचवर आलेला उत्साह इतक्या लगेच थोडी मावळणार होता. सो तो पुढे कॅम्प साईटवर पोहोचल्यानंतर सुद्धा कंटिन्यू झाला. सगळ्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये सोलकढी आणि श्रीखंडावर ताव मारला आणि जेवण झाल्यानंतर शेकोटी समोर सुरू झाला दमशेराटचा खेळ. काय ते पिक्चरची नावं आणि काय ती ऍक्टिंग, सगळं ओके मध्ये झालं आणि ओके ओके म्हणत रात्रीचा 1 वाजला. कॅम्पसाईट वाल्यांनी आम्हाला थांबवण्याची रिक्वेस्ट केली. सो कोकणातला हा असा रात्रीच खेळ जो चालू होता तो बंद झाला आणि अशा प्रकारे एक सुंदर अनुभव मिळालेला हा दिवस संपला. तिसऱ्या दिवशी सगळ्यांची न्याहारी झाल्यानंतर आम्ही वाट धरली ती म्हणजे केशवराज मंदिराची. हे मंदिर आसूड नावाच्या गावात आहे, जे दापोलीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पोचण्यासाठी दबकेवाडी पासून एक वाट आहे. अंदाजे 100 पायऱ्या चढून पुढे हे मंदिर आपण पाहू शकतो. पायऱ्या लहान आहेत आणि पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला नारळासोबतच बरीच झाडे आहेत, ज्यामुळे सावलीतला हा प्रवास अजिबात थकवत नाही. तरीही ज्यांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास आहे त्यांनी काळजी घ्यावी. या मंदिराला केशवराज देवराई देखील म्हणतात. केशवराज हे रत्नागिरीत सर्वात जास्त मानलं जाणारं दैवतांपैकी एक आहे. हे मंदिर पेशवाई काळातील आहे, पण असं देखील म्हणतात की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले होते आणि हे मंदिर 5000 वर्षाहून अधिक जुने आहे. या मंदिरात समईच्या मंद प्रकाशात असलेली विष्णूची मूर्ती लगेच तुमचं लक्ष वेधून घेते. मंदिरात एक गौमुख आहे, ज्यातून थंड आणि गोड पाण्याचा प्रवाह वर्षभर सुरू असतो. या पाण्याच्या प्रवाहाची सुरुवात टेकडीवरूनच होते. मंदिरातील शांत वातावरण तुमच्या मनाला देखील शांत करतं. केशवराज मंदिराच्या परिसरात एकांत, नीरव शांतता आणि निसर्गाच्या मधोमध देवाची खरी ओळख तुम्हाला जाणवते. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो पन्हाळकाजी केव्स कडे. या केव्सची माहिती आम्हाला एका गाईडने दिली, ज्याचा ऑडिओ मी ऍड करत आहे. आपले आर्किओलॉजी आमचे जे मेन जे त्यावेळेला 1972ला जिंकला होते एन एन देशपांडे म्हणून, त्यांनी याच्यावरती सगळं उत्खनन केलं, म्हणजे संशोधन केलं. आणि मग 1972ला ही लेणी प्रथमतः उजेडत आली. तोपर्यंत ही सगळी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आणि ही सगळी लेणी 3ऱ्या शतकापासून तर 14व्या शतकापर्यंत त्याचं उत्खनन झालेलं आहे. म्हणजे 3ऱ्या-4थ्या शतकापासून ते जे सुरुवात झालेली बांधकाम करायला, ती 14व्या शतकापर्यंत त्याचा एड केलेलं आहे त्यांनी. आणि ह्या लेण्यांचा बांधण्याचा उद्देश एकच होता की नदी किनारे म्हणजे पाण्याचा आसरा जवळ असल्यामुळे आणि त्यांना तो ध्यान साधना, महत्वाचा उद्देश म्हणजे ध्यान साधना. तुम्ही जर आतमध्ये सगळी लेणी बघितलं असेल तुम्हाला बारकाईने लक्षात येईल की ती कशासाठी बांधलेली आहे. जे चौतारे आहेत ते म्हणजे ध्यान साधना करण्यासाठी त्यावेळेला त्यांनी बांधलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ही लेणी वज्रयान, हिनयान, नाथ संप्रदाय आणि शिलाहारकाळी सगळी जर तुम्ही लेणी महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 1 ते 2 धर्माचे असतात. महत्वाची लेणी म्हणजे अजंठाला जास्तीत जास्त बौद्धिस्ट लेणी, पण रत्नागिरी शहरामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे पन्हाळकाची लेणी, कारण त्याचा जो महत्व आहे हा 4 धर्माचा प्रतीक मानला जातो. म्हणजे बौद्धिस्ट धर्म, नाथ संप्रदाय, हिंदू धर्म आणि मग सगळे असे ख्रिश्चन धर्म, याच्यामध्ये ते त्याचं वर्ग केलेला आहे. म्हणजे जर आपण पहिला पाहिला तर आपल्याला 3ऱ्या शतकापासून म्हणजे वावर झालेला आहे, तो वज्रयान पंथाचा वावर झालेला आहे. त्याच्यानंतर मग 4थ्या-5व्या शतकामध्ये हिनयान पंथाने फेरबदल केलेला आहे. मग नाथ संप्रदाय, शिलाहार, गणपतीची मूर्ती कोणी बघितली? ती ब्राह्मणी पंथातली आणि ती 14व्या शतकातली मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला जो 19 नंबर केव्ज आहे, हा जो पूर्ण म्हणजे एक ही आहे, म्हणजे मंदिर आहे, कैलास मंदिर, तो 13व्या शतकाचा आहे. त्या कैलास मंदिरामध्ये रामायण महाभारत जे होऊन गेलेलं आहे ते छतावरती कोरण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते पण तुम्ही बघितलं असेल. ते सर्वात इंटरेस्टेड आहे. आणि म्हणजे ही लेणी सर्वात महत्वाची म्हणजे राहण्यासाठी बनवलेली आहे. म्हणजे त्यांनी देवाची स्थापना पण केलेली आहे, राहण्यासाठी पण केलेलं आहे. आता आपण बघितलं तर घरामध्ये आपण सोफ्याची व्यवस्था करतो, पण त्यावेळेला त्यांनी दगडामध्ये झोपण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. ते पण आपल्याला दिसेल आपल्याला. ही सगळी लेणी पूर्णतः 1972 जो उजेडात आली तोपर्यंत सगळी मातीच्या ढिगाऱ्याखालीच होती.
त्याचं उत्खनन झाल्याच्या नंतर मग हे सगळं समजलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती माती बाहेर काढून मग तिचं केलेलं आहे आणि त्यावेळेला मोठा पूर यायचा, मग ते गाल साचलं जायचं आणि ते उत्खनन केल्याच्या नंतर मग हे केलेलं आहे. तुम्हाला हे मिळेल की बाबा ही लेणी कितव्या शतकातली आहे, तर 3ऱ्या शतकापासून 14व्या शतकाची आहे. याची हिस्ट्री खूप आहे, पण तुम्हाला जायला उशीर होईल. आपण दादा, ताम्रपत्र सापडलेलं त्या नाव काय होतं त्यांचं? त्यांचा केशव पांडुरंग जाधव म्हणून एक माणूस होता, त्याला सापडलेला. पन्हाळकाजी केव्स पाहून आम्ही निघालो घराकडे. हा प्रवास नॉनस्टॉपच होता. परतीचा प्रवास हा नेहमीच खंत जागवणारा असतो. शारीरिक थकवा तर असतोच, पण त्याहून जास्त त्रासदायक असते ते म्हणजे मागे सुटणाऱ्या त्या आठवणी. 2 दिवसच का होईना, नवीन माणसांची ओळख, त्या गप्पा, तो अनुभव, त्या मनातून कधी न मिटणाऱ्या सुंदर अशा आठवणी हे सोडून जाणं जरा कठीणच असतं. आणि पुढे भेट होईल का आणि झाली तर कधी याचा विचार सतत चालू राहतो. मग अशा वेळेस कामात येतात ते हे फोटोज. असे फोटोज जे नकळत आनंद देऊन जातात, हसवून जातात. या संपूर्ण प्रवासामध्ये इतके फोटोज आणि व्हिडिओज आहे की ते जर ऍड केले तर हा व्हिडिओ लांबलचक आणि कंटाळवाणा होईल. म्हणूनच या काही निवडक फोटोजने हा व्हिडिओ इथेच संपवून पुढच्या अशाच एक सुंदर अनुभवाचा व्हिडिओ लवकरच घेऊन मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार. Bye. Bye.